निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं, राज ठाकरेंचा ट्विट करत हल्लाबोल। निवडणूक आयोगानं भाजपच्या दबावामध्ये निर्णय घेतलाय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा भाजपवर आरोप। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आम्ही समाधानी नाही। निवडणूक आयोग भाजपची शाखा असा बोर्ड लावावा लागेल। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंची टीका। नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मंत्री आशिष शेलार मुंबईच्या दिशेने रवाना। सोलापूर आणि धाराशिवमधले नियोजित कार्यक्रम रद्द करत मंत्री शेलार मुंबईला रवाना। महायुतीचं सरकार ओबीसी विरोधी आहे। ओबीसी समाजानं भाजपला धडा शिकवायला हवा। काँग्रेस नेते नाना पटोलेंची भाजपवर जोरदार टीका। कोल्हापुरात ऊस दरासाठी 14 संघटना मैदानात। 6 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांचं बेमुदत ठिय्या आंदोलन। प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर करणार आंदोलन। वाशिममधल्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांदरम्यान तुंबळ हाणामारी। सोयाबीनच्या दरावरनं हाणामारीचा व्हिडिओ देखील व्हायरल। पुण्यामध्ये गणेश काळेच्या अंत्यविधीला आरोपी भाऊ समीर काळेची हजेरी। काल संध्याकाळी पोलीस बंदोबस्तात गणेश काळेवर करण्यात आले अंत्यसंस्कार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।